उमेश आपटेला कुठल्या पक्षाची गरज नाही. पक्षच म्हणजे उमेश आपटे. उमेश आपटे जो असेल तो पक्ष, त्या पक्षाचं नाव उमेश आपटेच. भागात जरी काँग्रेसला तरी उमेश आपटेच, भाजप जरी आला तरी उमेश आपटेच. म्हणजे पक्षाला कोणी विचारत नाही, फक्त उमेश आपटेलाच विचारतो. इतर कुठल्याही दुसऱ्याची व्यक्ती गेली तो कुठल्या पक्षाच्या अगोदर विचारतच नाही. त्याचं काम करणे हा त्याच्यातला उमेश आपटेंचा हा त्यांचा गुणधर्म आहे. मी कसं उमेश आपटे मी कसं आहे एक नाव चर्चेत आहे आणि कसं आहे मी कसं बऱ्यापैकी लोकांना मी कसं मी माहीत आहे. त्यापासून लोक पण त्यांना मतदान करतील कारण त्यापासून करतात. तसं बऱ्यापैकी तिने विकास केलेला आहे. आता येणाऱ्या काळात पण बऱ्यापैकी विकास कर 100%. MIDC यावी उत्तरमध्ये किंवा ITI सारखं कॉलेज, मोठं कॉलेज असं साहेबांच्या डोक्यात आहे, ते करतील. त्या काळात ते पूर्ण करतील. उमेश आपटे हे नावच असं आहे की त्यांना त्या नावासाठी लोक मतदान करतात. 2 रुग्णवाहिका आणि 1 शववाहिका पूर्णपणे साहेब मोफत फिरवतात. पूर्ण कोल्हापूरपर्यंत ते बेळगावपर्यंत ज्या गाव कुठल्याही हॉस्पिटलमध्ये असू देत किंवा कुठूनही असू देत पूर्ण फ्रीमध्ये फिरवतात. ते पण स्वतःच्या खिशातल्या पैसे म्हणजे आपल्या स्वतःच्या खिशातले पैसे घालून. नमस्कार. सध्या आपण उभे आहोत उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघामधील उत्तूर या गावामध्ये. आपल्या सर्वांना माहित आहे की उत्तूर जे गाव आहे ते 3 तालुक्यांच्या सीमांवरती आहे आणि ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांचा मिलाप असणाऱ्या उत्तूर या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कुठल्या पद्धतीचा विकास झालाय आणि कुठल्या पद्धतीचा विकास व्हायचा आणि इथले लोकांच्या वरती कोणाचा प्रभाव आहे हे आज आपण त्यांना भेटूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय वाटतं उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय होईल असं वाटतं? तर जिल्हा परिषद मतदारसंघात आपटे साहेब येणार असं वाटतंय. एवढा विश्वास का वाटतंय? काय काय विकास कामं केले त्यांनी आपल्या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात? काय करायला नाही असं काय राहायलाच नाही काम. घरोघरी जाऊन पेशंट, ॲम्ब्युलन्स सगळ्या ह्याच्या म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काम केलं. बदल व्हावा अशी अनेकांची इच्छा आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? शक्यच नाही. आमची ही दुसरी पिढी आहे या राजकारणात. दादा होते, दादांच्या बरोबरही आम्ही होतो, साहेबांच्या बरोबर बी आहे. तेवढं कामही केलंय, जनतेसाठी वाहूनच घेतले होते. काय वाटते उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात काय होईल असं वाटतं? उत्तूर जिल्हा परिषद मध्ये काही नाही, एकतर्फी म्हणजे उमेश आपटे कुठल्या परिस्थितीत येणार. म्हणजे एवढा विश्वास म्हणजे का वाटतंय? गेली 30 वर्ष त्याने उमेश आपटेने जे जनतेची नाळ जोडली आहे, जे गोरगरिबांच्या घरला जाणे, कुठल्याही समस्यांना म्हणजे कुठेही काही संकट येऊ देत, चांगला कार्यक्रम असू देत, सगळ्या कार्यक्रमात पहिल्यांदा प्रेझेंट कोण असेल तर उमेश आपटे. असं आहे. मला आता मला सांगा की आता या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विकास झालाय का? भरपूर विकास झालाय. आता उमेश आपटे हे भाजपच्या चिन्हांवरती या ठिकाणी निवडणूक समोर जात आहेत. याच्या आधी त्यांचा पक्ष वेगळा होता, काय एकंदरीत परिणाम होईल असं वाटतं? उमेश आपटेला कुठल्या पक्षाची गरज नाही. जे उमेश आपटेच म्हणजे पक्षच म्हणजे उमेश आपटे. उमेश आपटे जो असेल तो पक्ष, त्या पक्षाचं नाव उमेश आपटेच असं वाटतंय. मग तिथं काँग्रेस असू दे, भाजप असू दे, तिथं काही संबंधित नाही. भागात जरी काँग्रेसला तरी उमेश आपटेच, भाजप जरी आला तरी उमेश आपटेच. म्हणजे पक्षाला कोणी विचारत नाही, फक्त उमेश आपटेलाच विचारतो. काय वाटते उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय होईल? उत्तर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उमेश आपटेच हे आपली सीट निवडून येणार. ह्याच्यात काय म्हणजे दुमत मानायची काही गरज नाही. वाटतं असं वाटत नाही का की बदल व्हावा आणि असं काय काही बदल होण्यासाठी काय अडचण, पण कामाचा माणूस आहे तो आपल्या भागामध्ये गोरगरिबासाठी किंवा अगदी कुणाचे मध्ये त्यांच्याकडे कुठल्याही पक्षाचा माणूस होते, कुठल्याही पक्षाचा होते. म्हणजे इतर कुठल्याही दुसऱ्याची व्यक्ती गेली तो कुठल्या पक्षाच्या अगोदर विचारतच नाही. त्याचं काम करणे हा त्याच्यातला उमेश आपटेंचा हा त्यांचा गुणधर्म आहे. बघायला गेलं तर तो दुर्गम भाग जो आहे, म्हणजे जंगल परिसर असेल किंवा ग्रामीण भाग आणि शहरीकरण यांना मिळून जो झालेला भाग आहे, विकास झालाय का? भागात विकास झालेला आहे. उमेश आपटेंच्या मुळाने विकास झालेला आहे. तसं करून बाकीचं मी कसं आहे त्यांचे मी कसं करण्याची पद्धत ही वेगळी आहे, असा विषय आहे तो. बाकीचं काही नाही. मला सांगा की अनेक लोकांचं मत आहे की उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बदल व्हावा ही अनेकांची इच्छा आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, बदल व्हावा हे मी कसं उमेश आपटे मी कसं आहे एक माणूस मी चांगला आहे आणि त्या पद्धतीने त्यांची काम करण्याची पद्धत ही वेगळी आहे, असा विषय आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी मतदार हे त्यांना हे करून जातात, असं हे करून. बाकीचं काही हे नाही. 3 तालुक्यांना जोडणारा उत्तूर हा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे 3 तालुक्यांमध्ये. तर एकंदरीत काय म्हणजे वातावरण की 3 तालुक्यांच्या मध्ये असणारा जो भाग आहे त्याला आणखीन कुठल्या विकासाची गरज आहे असं वाटतं? विकासाची गरज मी कसं अजून भरपूर तसं आहे. खरं कसं आहे माहिती आहे, उत्तूर मतदारसंघामधून मी कसं उमेश आपटे मी कसं आहे एक नाव चर्चेत आहे आणि कसं आहे मी कसं बऱ्यापैकी लोकांना मी कसं मी माहीत आहे. त्यापासून लोक पण त्यांना मतदान करतील कारण त्यापासून करतात, असं करून असा विषय आहे. काय वाटतंय एक तरुण म्हणून काय वाटतं उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कुणाचं वार आहे किंवा कोण चांगल्या पद्धतीने विकास करू शकतो? उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आता सध्या नाव चर्चेत आहे म्हणजे उमेश आपटे. बऱ्यापैकी तिने विकास केलेला आहे. आता येणाऱ्या काळात पण बऱ्यापैकी विकास. तरुणांसाठी काय व्हावं जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपल्याला वाटतं उत्तूरमध्ये? असं रोजगार म्हणजे खूप कमी आहे लोकांना. आता जेवढी तरुणाई आहे ना त्यांच्यासाठी रोजगारचं एवढं
झालं पाहिजे. काय वाटतंय की उत्तूरमध्ये कुणाच्या माध्यमातून चांगला विकास घडू शकेल? उत्तूरमध्ये साहेबांशिवाय पर्याय नाही. कोण सर असं वाटतं? उमेश आपटे गटांचं आम्ही काम करतोय. बर. आमचे वडील गेले 15-20 वर्ष उपसरपंच होते, आता सदस्य आहेत. त्यामुळे आम्ही उमेश आपटेंचं काम करतोय. बरं, थोडं राजकारण बाजूला ठेवूयात आणि काय वाटतंय की बाबा राजकारण बाजूला ठेवून माणूस म्हणून किंवा व्यक्ती म्हणून त्यांच्या माध्यमातून विकास झालाय का खूप असं वाटतं? खूप पण तरुणांसाठी काय झालं पाहिजे उत्तूरमध्ये? आता गडिंग्लज सारखा भाग आहे, त्या ठिकाणी MIDC आहे किंवा अनेक ठिकाणी आजरासारखा भाग डेव्हलप झाला. उत्तूरमध्ये काय व्हावं असं वाटतंय तुम्हाला? साहेबांच्या डोक्यात आहे की MIDC यावी उत्तूरमध्ये, किंवा ITI सारखं कॉलेज, मोठं कॉलेज असं साहेबांच्या डोक्यात आहे. ते करतील, त्या काळात ते पूर्ण करतील. काय वाटतं तुमच्या भागामध्ये कोण चांगल्या पद्धतीने विकास करू शकेल? उमेश आपटे असं काय वाटतं एवढा विश्वास? तळागाळातला नेता येतो, म्हणजे ग्राउंड लेवलला मुलांना सांभाळून घेणं, मुलांचे सगळे प्रश्न सोडवणं. उदाहरणार्थ इथं कोण त्यांच्या माता भगिनी कोण आल्या, वयस्कर बायका महिला आल्या तर त्यांना ऑफिशियली काही कामं जिथं अडचण येते हाताला धरून घेऊन जाऊन तो नेता आहे. म्हणजे तो नेता नाही, त्यांचा मुलगा, भाऊ किंवा अन्य कोण म्हणून तो मदत करतो. तर मला एक सांगा, आता उमेश आपटे हे दुसऱ्या पक्षातून त्या ठिकाणी उमेदवार म्हणून आहे, ते याच्या अगोदर दुसऱ्या पक्षातून राजकारण केलं, त्याचा पुढे परिणाम होईल असं वाटतं दिसून येतं? त्यांनी एवढं कामच त्यांचे एवढे आहेत की पक्ष कोणता हा इथं मायना करत नाही. उमेश आपटे हे नावच असं आहे की त्यांना त्या नावासाठी लोक मतदान करणार. कारण का त्यांनी म्हणजे कधी त्यांची गाड्याच्या काचा लावून फिरणं असं नाही, जनसामान्यातनं जाऊन त्यांच्या अडचणी दूर करणं. कोरोनाच्या काळात तरी त्यांनी लोक एकामेकाला बघत नव्हते, तर त्यांनी हातात हात घालून त्या कोरोना योद्धा झालाय तो अक्षरशः माणूस. खांद्यावर हात टाकून म्हणजे पेशंटांना त्याने आधार दिला की काय होणार नाही, तू बरा होशील. म्हणजे भयानक पैकी काम केलेलं कोरोनाच्या काळात तरी. उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय वाटते, कुणाचा प्रभाव आहे या ठिकाणी? उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सध्या नाव चर्चेत आहे ते फक्त उमेशदादा आपटेंचं, आपटे साहेबांचंच. मी त्यांच्या ॲम्ब्युलन्सवरती काम करतो गेली 7 ते 8 वर्ष. कोरोना काळ ज्या वेळेला पहिल्यांदा आला त्यावेळेला लॉकडाऊन झालं, त्यावेळेला मी ज्या वेळेला ॲम्ब्युलन्सवरती साहेबांच्या इथं राहिलो, 1-2 वर्षासाठी म्हणून म्हणजे मी पहिला पुण्याला होतो, 2 वर्षासाठी म्हणून मी साहेबांच्या इथं ॲम्ब्युलन्सवरती काम करायचं म्हणून साहेबांना सांगून राहिलो. त्यानंतर कोरोना संपल्यानंतर मी पुण्याला जाणार म्हणून सांगितलं होतं. पण साहेबांच्या सोबत मी काम करताना ज्या वेळेला साहेबांची जी धडाडीचं त्यांचं जे काम आहे ते काम पाहून त्यांचं जे म्हणजे त्यांचे जे पेशंटच्या बरोबर राहणं, वागणं, पहिल्यापासून मी लहानपणापासून त्यांचा एक कार्यकर्ताच म्हणून काम करतोय. म्हणजे इलेक्शन आली की साहेबांच्या घोषणा देणं, साहेबांच्या पाठीमागे प्रचारातनं फिरणं, हे माझं म्हणजे एक पोराटकीचं हे होतं. पण ज्या वेळेला मी काम त्यांच्याकडे केलं, त्यांच्या जवळून मी त्यांचं काम पाहिलं, त्यावेळेला मी पुण्याला जायचं सुद्धा सोडून दिलं आणि त्यांच्यासोबत मी आतापर्यंत म्हणजे काम करतोय 7 ते 8 वर्ष. साहेबांचं थोडक्यात काम सांगायचं झालं तर म्हणजे सांगता येत नाही असं अगणित त्यांनी आजपर्यंत जी कामं केलेत. म्हणजे जी रुग्णवाहिका जी आहे साहेबांनी आतापर्यंत पेशंटला कुठलाही आमदार, खासदार जे करू शकला नाही, पूर्णपणे आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघासाठी पूर्णपणे ती आपली शववाहिका, रुग्णवाहिका ज्या आहेत, आता टोटल 2 रुग्णवाहिका सेवेत आहेत, 1 शववाहिका सेवेत आहे. त्या तिन्ही शववाहिका, 2 रुग्णवाहिका आणि 1 शववाहिका पूर्णपणे साहेब मोफत फिरवतात. पूर्ण कोल्हापूरपर्यंत ते बेळगावपर्यंत, ज्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये असू देत किंवा कुठूनही असू देत, पूर्ण फ्रीमध्ये फिरवतात. ते पण स्वतःच्या खिशातल्या पैसे, म्हणजे आपल्या स्वतःच्या खिशातून पैसे घालून. असा नेता का निवडून येऊ नये असं प्रत्येक म्हणजे ज्यांना साहेबांनी मदत केली त्यांना ते सर्व साहेबांच्या पाठीशी उभे राहतील हे 100% मला माहिती आहे.